देशभरामध्ये योग दिनाचा उत्साह। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेते आणि अभिनेत्यांची योगासनं, तर लडाखमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान आणि शाळकरी मुलांकडून योगाभ्यास। राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाकेंना भेटणार। उदय सामंत, अतुल सावे आणि गोपीचंद पडळकर घेणार हाकेंची भेट। राज्य सरकारवरती आपला विश्वास नाही, सरकार घटनात्मक फ्रॉड करतंय। एबीपी माझाच्या 0 आवर कार्यक्रमात लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप। आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र। तातडीनं चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची आज बैठक। विधान परिषदेच्या जागांबाबत होणार चर्चा। भाजप सरकार विरोधात आज काँग्रेसचं राज्यभरात चिखल फेको आंदोलन। सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून काँग्रेस भाजप सरकारचा निषेध करणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यात बैठक। शरद पवार करणार मार्गदर्शन। विधानसभा निवडणुकांची रणनीती आखली जाणार। नीट परीक्षेबाबत एनटीएनं चूक केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एबीपी नेटवर्कवरती कबुली। घोळाची जबाबदारी स्वीकारणार, तर दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही ग्वाही। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करा। सुनील केदार यांची नागपूर खंडपीठाकडे याचिका। शिक्षा रद्द झाल्यास आमदारकी परत मिळून विधानसभेची निवडणूकही लढता येणार। विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला 100 जागा द्या। महायुतीत जागा वाटपात जे घडलं ते घृणास्पद होतं। रामदास कदमांनी भाजपला सुनावलं। ठाकरेंच्या 21 जागांवरही बोट। 34,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या वाधवान बंधूंच्या बंगल्यात सलमान खानचा मुक्काम। शूटिंगसाठी महाबळेश्वरला आलेला सलमान वाधवांच्या बंगल्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।